नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. 2024च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली असून महाराष्ट्रात महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात आहे. 2019च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फटका हा महाआघाडीच्या उमेदवाराला बसला होता. पाहूया 2019च्या निवडणुकीत कोणकोणत्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फटका हा महाआघाडीच्या उमेदवाराला बसला होता. यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने तत्कालीन महाआघाडीकडे 8 जागांची मागणी केली होती. काँग्रेस आघाडीने वंचित बहुजन आघाडीची ही मागणी फेटाळली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले. याचा जबरदस्त फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 8 ते 9 मतदारसंघात बसला आणि यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. वंचित बहुजन आघाडीचे मागच्या निवडणुकीतील असे 15 मतदारसंघ आहेत ज्यात वंचितच्या उमेदवाराने 90,000 ते 3 लाखाच्या दरम्यान मतं घेतली आहेत. वंचितमुळे मोदी लाटेत निवडून आलेल्या खासदारांनाही पराभव पत्करावा लागला. वंचित सोबत असलेल्या एमआयएमचा एक खासदारही औरंगाबादमधून निवडून आला होता. वंचित बहुजन आघाडीचे असे 15 उमेदवार आहेत ज्यांना साधारणतः 90,000 ते 3 लाखांपर्यंत मतं मिळाली. पाहुयात असे कोणते मतदारसंघ आहेत ज्यात वंचितच्या मतामुळे काँग्रेसचा पराभव झाला. पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सांगली मतदारसंघ, संजय काका पाटील यांना 5,08,995 मतं मिळाली, तर विशाल पाटील यांना 3,44,643 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांना 3,02,34 मतं मिळाली. अकोला मतदारसंघ. अकोला मतदारसंघात संजय धोत्रे या भाजपाच्या उमेदवाराला 5,54,444 मतं मिळाली, तर हिदायत पटेल यांना 2,54,370 मतं मिळाली. तर वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना 2,78,848 मतं मिळाली. हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील यांना 5,86,312 मतं मिळाली, तर काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना 3,08,456 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांना 1,74,051 मतं मिळाली. बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांना 5,21,977 मतं मिळाली, तर काँग्रेसचे डॉक्टर राजेंद्र शिंगे यांना 3,88,690 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कर यांना 1,72,627 मतं मिळाली. सोलापूर मतदारसंघात भाजपाचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना 5,24,985 मतं मिळाली, तर काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना 3,66,377 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीकडून बाळासाहेब आंबेडकर यांना 1,70,007 मतं मिळाली. नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना 4,86,806 मतं मिळाली, तर काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना 4,46,658 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांना 1,66,196 मतं मिळाली. परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय जाधव यांना 5,38,941 मतं मिळाली, तर काँग्रेसचे राजेश विटेकर यांना 4,96,742 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीकडून आलमगीर खान यांना 1,49,946 मतं मिळाली. हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने यांना 5,85,776 मतं मिळाली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना 4,89,737 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे असलाम सय्यद यांना 1,23,419 मतं मिळाली. लातूर मतदारसंघातून भाजपचे सुधाकर शृंगारे यांना 6,61,495 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांना 3,72,384 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राम गरकर यांना 1,12,255 मतं मिळाली. गडचिरोली चिमूर मतदारसंघातून अशोक नेते या भाजपच्या उमेदवाराला 5,19,968 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या नामदेव उसेंडी यांना 4,42,442 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीकडून रमेश गजबे यांना 1,11,468 मतं मिळाली. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना 5,63,500
599 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांना 2,71,395 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना 1,09,981 मतं मिळाली. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांना 5,96,640 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राणा जगतसिंह पाटील यांना 4,69,074 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीकडून अर्जुनदादा सलगर यांना 98,579 मतं मिळाली. यवतमाळ वाशिम मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी यांना 5,42,098 मतं मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना 4,24,159 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार यांना 94,228 मतं मिळाली. बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या प्रीतम मुंडे यांना 6,78,175 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांना 5,09,807 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विष्णू जाधव यांना 92,139 मतं मिळाली. रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या रक्षा खडसे यांना 6,55,386 मतं मिळाली. तर काँग्रेसचे उल्हास पाटील यांना 3,19,504 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन कांडलेकर यांना 88,365 मतं मिळाली. औरंगाबाद मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी आणि MIMचे उमेदवार इम्तियाज जलील यांना 3,89,042 मतं मिळाली. तर शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना 3,84,550 मतं मिळाली. तर काँग्रेसचे सुभाष झांबड यांना 91,789 मतं मिळाली. आता 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी हे स्वतंत्रपणे निवडणुका लढवत असल्यामुळे पुन्हा एकदा याचा फटका महाविकास आघाडीला बसतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.